गाभण आटलेली. या सगळ्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, मी 2-2 शब्द टाकलेले. गाभण आहे पण आटलेली आहे, दूध देत नाही. क्लोजअप व्यायला झालेले. गाभण आहे आणि पुढच्या वेतात दूध देण्याची तयारी करते, चीक तयार होते इथं क्लोजअप पिरियड मध्ये. फ्रेश लॅक्टेटिंग, ताजी वेलेली, गाभण नाही, दूध देते. मिड लॅक्टेशन, उच्च दूध उत्पादनातली. इथे ती माझावर यायला सुरुवात झालेली आहे आणि दूध उत्पादन सुद्धा पीकला पोहोचलेलं आहे. लेट लॅक्टेशन, इथं ती गाभण पण आहे आणि दुधात पण आहे. आता जर मित्रांनो अशा जरी असतील, प्रत्येक वेळेस तिची फेज बदललेली आहे, तिच्या शरीराच्या गरजा सुद्धा बदललेल्या आहेत, तिला आवश्यक असलेले पोषक घटक सुद्धा बदललेले आहेत. मग आपलं नियोजन त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. परंतु आपण बघतो की आपल्या गोठ्यात गाय विल्यापासून ती पुन्हा वेळीपर्यंत जे काही आपलं चारा टाकायचं माप असतं, ते कॅरेट असतं, ते सगळ्या गायांना एकसारखंच भरून टाकलं जातं. कुठल्याही गायीला तिच्या कंडिशन नुसार चारा कमी जादा केला जात नाही. चाऱ्यातले जे काही घटक आहेत ते कमी जादा केले जात नाही. जास्तीत जास्त आपल्याकडे फक्त दूध उत्पादन कमी जादा झालं की त्यानुसार खुराक कमी जादा केला जातो. ते सुद्धा फक्त आपल्याला ते परवडत नाही म्हणून, अन्यथा आपण ती सुद्धा काळजी करत नाही. 30 लिटरच्या गाईला सुद्धा तेवढाच खुराक टाकतो आणि 15 लिटर दूध देणार गाईला सुद्धा तेवढाच खुराक टाकतो. तसं न करता आपल्याला प्रत्येक कंडिशन नुसार आपल्याला जनावराला वेगवेगळा चारा वगैरे देणं गरजेचं आहे. तर मग त्याचं नियोजन आता, आणि फक्त चाराच नाही, या प्रत्येक टप्प्यात थोडंसं नियोजन वेगळं आहे. म्हणजे काही ठिकाणी काही पोषक घटक अतिरिक्त पुरवावे लागतात, व्यायाम देणं आहे, किंवा त्या वेळेस जे काही मॅनेजमेंट करणं आहे. म्हणजे गाय आटवायची तर तिचा ट्यूब सोडायची आहे, आटवल्यानंतर तिचाच आहार नियोजन तर बदलणंच आहे. व्यायला झालेलं गाय तर तिथं काही पोषक घटक वेगळे देणं गरजेचं आहे. हे सगळं आपण आता टप्प्याटप्प्याने बघूया.